देव आहे देव आहे देव आहे देव आहे हृदया मंदिर शोधून पाय हृदय मंदिर शोधून पाय हृदय मंदिर शोधून पाय हृदय मंदिर शोधून पाय वरुणी उरला चराचरे उरला चराचरे भक्तासाठी तो भक्तासाठी तो त्यांचा भार वाहिला देवा नटला वरुणी उरला चराचरे वरुणी उरला चराचरे जने म्हणे भक्तासाठी जने म्हणे भक्तासाठी वेडा झाला जगदेशी म्हणे शोधून पाहे
नमस्तानी बरं धम्म विसर्जनांच्या शिवेच्या उत्तम नमस्कार निषेध अखंड हरिनाम यज्ञाचा आजचा 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाटेवर आलेली आहे. तुम्हा सर्वांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न करूया. अभंग सुटत नाही बरं का. काही लोक म्हणतात अभंग सुटला, तोच नाही सुटला अजून. अभंग कसा काय सुटेल हो? अभंग सुटत नाही. आणि म्हणून तुम्हा सर्व संत जनांच्या सेवेकरता घेतलेल्या अभंगा जगात वंद्य जगत मान्य संत श्रीमंत तुकोबराई यांचा नक्की देव आहे का याचं दिग्दर्शन करणारा अभंग आहे. तुकोबरायांचं नाही बरं का. वळण पडलं म्हणून गेलो. भगवंताची लाडकी भक्त जनाबाई, त्या जनाबाईचा अभंग दररोज तुका म्हणेच नाही का. जनाबाई एवढं जवळचं देवाचं कोणीच नाही. आपण पुढे सांगणार आहोत. जनाबाई काय म्हणते. आतापर्यंत सगळे पुरुषांची अभंग बायकांना वाटतं हे यांचंच आहे सगळं, आपलं काही नाही. कसं सर्व तुमचंच आहे. अभंग आहे का. जनाबाई लोकांना म्हणते देव आहे दोनदा. कुठे आहे हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी बोरोनी उरला चराचरी. कशा करताला भक्तासाठी तो प्रगटला, त्यांचा भार वाहिला. देव नटला नाना परी बोरोनी उरला चराचरी. जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जग जेठी. वेडा ओवा मारायला लागला जनाबाईच्या. जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जग जेठी. देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. ठला ब्रह्मानंदम ब्रह्मसुखदम केवलम ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गुणसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणं एकं नित्यमेवलं चलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. महायोगपीठे तटे विमनाथ्या वरं पुण्डरीकाय दातमनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. प्रांगणामध्ये सप्ताह आहे. हनुमंताला जन्मोत्सव म्हणा. अमर आहेत. राम जन्मोत्सव म्हणा. अयोनी संभव आहेत. तुकोबराई एवढे मोठे होते सदैव वैकुंठाला गेले. पण त्यांनी भक्ती कशी करावी या हनुमंताला विचारावं. काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीचा
हनुमंतासारखे शूर आणि धीर भक्त नाहीत. 9विधा भक्ती केली असेल तर हनुमंतरायाने रामाला एवढं जवळ केलं की रामाची मंदिरं कमी पण हनुमंताची जास्त. बरोबर आहे का? हनुमंत साधे सोसायटीचे सभासद सुद्धा नव्हते. पूर्वीला लोक जास्त नव्हते सभासद, पण आता व्याज माफ करायला लागलेत ना, त्याच्यामुळे सगळी सभासद झाली. हनुमंतराय त्या सुद्धा सोसायटीचे सभासद नव्हते, पण हनुमंतरायाचं मंदिर न्यायचं गाव दाखवा. अभंगाच्या पुढे गेले हनुमंतराय. तुकोबराय म्हणतात राम म्हणता रामाची व्हायचे, नाही रामापेक्षा पुढे जायचे. म्हणून सर्व जीवनामध्ये भक्ती श्रेष्ठ आहे हे संतांनी दाखवून दिलं. संतांचे उपकार किती आहेत वर्णन करता येणार नाही. काय सांगू आता, काय सांगू आता संतांचे उपकार. जनाबाईची भक्ती समजा. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होती, गोष्ट सांगायची गरज नाही, तुम्हाला माहिती आहे. चोकोबारांची आड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते, सांगायची गरज नाही. जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आपल्या गौऱ्या गेल्या पण आपण विठ्ठल म्हणायला तयार नाही. चोकोबारांची आड विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आता एवढ्या खाली येऊन बोलू का आपण? हा, किती बोंब मारा वाजत बोंब. पंढरी वाचुनी तुझा ठाऊ नाही कुठे. तर भक्ती कोण करीत नाही हो? कोण करत नाही भक्ती? नास्तिक सुद्धा भक्ती करतोय. ती भक्ती देवाला आवडते का? आणि आवडत नसेल तर करून फायदा काय हो? मालकाला जर कालवण आवडत नसेल तर करावा का? पर संसार सुखाचा व्हावा वाटत असेल तर मालकाच्या आवडीचं वागावा. मी नाही म्हणत, ज्ञानोबराय ना विचारा, पण ज्ञानेश्वरी पाहायला वेळच नाही आपल्याला. पतीची मता अनुसरणी पतिव्रता अनायाशी आत्महिता भेटे तिथे. जर त्याला बटाट्याचं कालवण आवडत असेल आणि जाणून जर वांग्याचं जर केलं तर भरला फिराचा उरूस, संसार कसला. बरोबर आहे ना भाई? मग मालकाच्या आवडीचं वागावं तर संसार चांगला होईल. देवाच्या आवडीचं वागावं तर बघते
नारायणाला भक्ती आवडते का नाही आवडते कशावरून? 52 कशी सुवर्ण 52 कशी मध्ये जर मिसळलं तर सारखीच होतील ना. आकाशाला गवस निघालायची असेल तर आकाश एवढं झालं पाहिजे नव्हे त्याच्यापेक्षा मोठं झालं पाहिजे. तसं भक्ती सगळीकडे चालली. नाथ महाराजांनी सांगावं देवाला कुठली भक्ती आवडते? ह्याची थोडी भक्ती आवडते देवा, ह्याची थोडी भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची, किंवा आवडे देवाची तो ऐका प्रकार. आवडे देवासी आवडे देवासी तो एका प्रकार, आवडे देवासी तो एका प्रकार, आमचा उच्चार तुळशी माळ गळा गोपी चंदन तुळा, तुळशी माळ गळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन तुळा, तुळशी माळ गळा गोपी चंदन. तुम्ही म्हणाल रात्रंदिवस नामाचा उच्चार करायचं म्हणजे जेवायचं नाही का, झोपायचं नाही का? बरोबर आहे शंका? ज्ञानोबा 5व्या अध्यायामध्ये 87 नंबरच्या ओळी सांगतात बुद्धी निषेध आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण, ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आहार निषेध. त्याच्या पुढे जाऊन सांगतात दौडोनी श्वासून श्वास वायाची करते उपवास, वाया दमाचे घास घेतात ते ऊर्ध्वमुखे. श्वास श्वास याला कळाला. कबीर महाराज म्हणतात कबीर के है कमाल क्यों बजावत ढोल, एक श्वास जाए तो जाए त्रिभुवन का मोल. हरिपाठ पाठ आहेत पण हरिपाठाचा अर्थ कळाला नाही. दुसऱ्याचा अभंगात ज्ञानोबरायनं म्हणायचं भरला घन दाटू हरी दिसे शिव सम वाया तो. ज्ञानेश्वरी काय म्हणते बा, अर्जुना वेळ विध जरी झाला मातेने ता वाया गेला का कणू सांडून पणीला कोंडा जायचा. आयुष्य भूस पडल्यासारखे जाईल की नाही. ज्ञानोबा पुढे काय म्हणतात पहा, तुम्हाला आता 9 वाजता भूक लागणार आहे बरोबर आहे ना. काही काही लोकांना खूप भूक लागते, त्यांना वाटतं बाबा कधी संपवतोय. काही लोक म्हणतात कीर्तन कधी मोडात आहे कोणास ठाऊक. कीर्तन काय मोडात आहे का? असं कधी आले रे तुम्ही कीर्तन मोडलं आणि लगेच निघाल. कीर्तनाची मोडत आहेत काय लाकडासारखी नाही. तुम्हाला भूक लागल्यानंतर बाईने वाढल्याबरोबर काय केलं पाहिजे? अहो एकजण शाना म्हटला अरे खाता कशाला अंगाला चोळा. बरोबर आहे सांगतात, मी नाही बोलत.
ओस ग्रहित तोरण बांधले का उपवासी अन्न लिंपिले कुंकू शेंदूर लेपण केले कांत हिनेने आता लागल्यात ब्राऊन कलरच्या टिकले लावायला बाया पूर्वीला कुंकूच लावित नव्हती समजायचं गंगा भागीरथी आता नाही समजत पूर्वीला मंथली कोर्स आला का बाई ओळखायची आता नाही ओळखत कळलं का म्हणून पूर्वीचे जे नियम होते म्हणून जास्त रोग नव्हते रोग आता डॉक्टरांच्या 1000 पटीने रोग आलं का आचारसंहिता बिघडली म्हणून ज्ञानोबराय म्हणतात भक्ती समजून घ्यायची असेल तर मी सांगतो ते ऐका मोठके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदय तो स्वयंची आशे प्रत्यक्ष पाहू लागे जैश्या पैसे आपोआप म्हणून कीर्तन प्रवचन म्हणजे या गादीवर उभा राहिला का आपोआप आलं पाहिजे हे टिपणन टिप्पणी आणि पाठांतर ज्ञानोबराय कुठे शिकले तुकोबराय कुठे शिकले काय नाथ महाराज कुठे शिकले काय संस्थेत त्यांच्यासारखी तर विशाल बुद्धी आजही नाही याचा अर्थ ज्ञानोबरायांचं म्हणणं खरं आहे मग आयुष्य हळूवारपणे येईल तवची ते उपयोगात जाईल एरवी गोठी होईल मुख्या बैऱ्यांची आंदळण बैर गेलं हरभरा उपटा त्या दळ्याला नाही दिसत बैरेला नाही ऐकायलेत आंधळ म्हणतं हरभरावाला बैर म्हणतं घडधणी आला पळा प्रमाण सांगू मराठीने केला कानडा भरतारो एकाचे उत्तर एका नाही मग महाराजांना काय सांगायचंय ज्ञानोबरायांना काय सांगायचं आपल्याला कसं काय कळणार नामदेव महाराजांना कळालं नाही नामदेव महाराज देवाला म्हणतात काही कडेची वाणी गुडगुड करते गुडगुड करते हे गुळी आम्हाशी समजे ना जोपर्यंत नम्र होत नाही अनुग्रह होत नाही नुसतं म्हणायचं तुमचा अनुग्रह लादलो सांगो पांगी वडाला वांगी तुमचा अनुग्रह लादलो लादलो बरं का लादणं वेगळं भागवताची ओवी सांगतो बा बरीच माणसं पायी जातात बाबा आणि गाडीने गेलेली त्याच्या पुढची शहाणी काय 3 हप्ते आला पठ्ठ्या यालाय बी मधी भावेच्या मंडपासून घुसलाय बी दर्शनही करून आला दर्शन झालं का केलं याच्यात फरक आहे बरं का दर्शन करणं वेगळं दर्शन होणं वेगळं भागवतकाराने विचारताना दर्शने स्पर्शने वचने एक तारले कीर्तने एक नामस्मरणे या परी जग उद्धरणे उद्धवाला सांगतात भगवंत याला म्हणतात दर्शन दर्शन व्हावं लागतं जसं संतांना झालं तसं दर्शन व्हावं लागतं काही लोक इथून सुद्धा देव आहे का मग तू जगला कसा अरे देव आहे म्हणून तू चालला भगवंत अर्जुनाला सांगतात 15व्या अध्यायात मम अंशे तू माझा अंश आहे मम अंशे जीवलोके जीवभूत सनातना मना षष्टीनेंद्रियांनी प्रकृती स्थानी कर्षती म्हणून तू चालतोय चाले शरीर चाले शरीर कोणाची असते चाले शरीर कोणाची असते देखा
9वा अध्याय. मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण हलतो जगात चालिता. पर्वती बैसकान चंदावी, समुद्री खान ओलांडावी, पृथ्वी भूते व्हावी हे आज्ञा माझी. एवढेशा मंडपाला किती लोखंडी पण बरेच खांब आहे. आकाशाला खांब, आकाश सर्वत्र वसावे, वायूने नाव भरिवगे नसावे, पावके धावे वर्षावे जळे. 9व्या अध्यायात भगवंत अर्जुनाला सांगतात, अरे वेदांवर माझी सत्ता आहे, वाऱ्यावर माझी सत्ता आहे, या पृथ्वीवर माझी सत्ता आहे, आकाशावर माझी सत्ता आहे. माझ्या सत्तेशिवाय झाडाचं पान, वृक्षाच्या पान, वृक्षाचे पान हारे जाती सत्ता, हारे जाती सत्ता, राहिली आस्था, राहिली आस्था. वृक्षाची पान हारे जाती सत्ता, हारे जाती सत्ता, राहिली आस्था, राहिली आस्था. आमचे गुरुजी म्हणायचे, तुझं ज्ञान पोंगळी घालून काय बोल. अरे संतांनी पुरावे दिले आणि पुराव्याशिवाय महाराजांनी बोलू नये, नाही तर त्या महाराजाला कुठं पुरावा. हाला विढाला हरिपाठ, ज्ञानेश्वरी, चांगदेव पाचष्टी, अमृतानुभव आपल्या डोक्याच्या पुढचा भाग आहे. पण हरिपाठ तर कळू द्या पाहिला. हा, जोपर्यंत हरिपाठ कळत नाही तोपर्यंत आपल्याला फक्त तुका म्हणे असे, नामा म्हणे तसे, एका जनार्दनी असे. तुम्हाला जसा अमृतानुभव ग्रंथ आहे तसेच मैपती महाराजांनी बरेच ग्रंथ केलेत. पहा, विचार सागर, वेदेश्वरी, जशी ज्ञानेश्वरी तशीच वेदेश्वरीमध्ये. वेदेश्वरीमध्ये एक ओवी आहे, कोण एक राम होऊन गेला, समुद्र उल्लंघ म्हणे रावण मारेला, अशा परोक्ष ज्ञानाला न माने ती संत. याचा अर्थ रामाच्या विरोधात होते असं नाही बरं का. यांना काय सांगायचे, परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान. तुका म्हणे, नामा म्हणे, हे काय झालं, परोक्ष झालं. पण अपरोक्ष काय, तुमचा अनुभव काय. शब्दांचा गौरव कामान, शब्दांचा गौरव कामान, शब्दांचा गौरव कामान, शब्दांचा गौरव कामान. तुका म्हणे तुका म्हणे अनुमान प्रमाण, तुका म्हणे अनुमान प्रमाण. शब्दांचा गौरव कामान, शब्दांचा गौरव कामान, कामान, शब्दांचा गौरव कामान. ब्रह्माचं झाड उभं करणारी मंडळी आहेत, पण नेमकं ब्रह्म कसं हे कळालं नाही. ब्रह्माच्या गोष्टी होतील आणि जोपर्यंत तत्वज्ञान कळत नाही, अध्यात्म कळत नाही, तोपर्यंत ज्ञानोबरायांना मान्य नाही. आंधळ्या गरुडाची पाका हाती तर ते कवण्या उपयोगात जाती, तसे सत्कर्माचे उपखे टाकती ज्ञान. 50 वाऱ्या झाल्या, गेल्या वाऱ्या, 50 वाऱ्या झाल्या. हरिपाठ पाठ, काकडा पाठ, नेम पाठ, निवडक अभंग पाठ. अरे पाठ करून फायदा काय, वर्म कळालं पाहिजे. वर्म ते काय, दृढ धरावा भाव, जाणीव नागवण लागवून येते तो ठाव. पहिला शानपणा इथं येऊन देत नाही. बरोबर आहे की नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. घाटकोपरला वाल्मिक अलवडे मृदंग म्हणे शिकवायचे. पहिला आला, अला गुरुजी मला मृदंग शिकायचं आहे. म्हणजे तुला काय येतं का, म्हटले मला अर्ध येते. बा येतं आहे ना. मग गुरुजी किती दिवस लागतील, म्हणजे तुम्हाला 2 वर्ष लागतील.
आणि फी म्हणले 500 रुपये. 500 रुपये. तेवढ्यात दुसरा आला. म्हणले गुरुजी मला शिकायचे. म्हणले तुला काय येतं का? म्हणले मोडकं तोडकं येते का? किती वर्ष लागतील? म्हणले तुम्हाला आहे ना 1.5 वर्षात होईल. हां याचं डोळ्यात फाटलं. फी म्हणले तुम्हाला 400 रुपये फी. पहिलीच्या डोक्याला मुंगी आल्या ना वा. मला अर्धा येतंय तरी 2 वर्ष आणि 500 रुपये फी आणि याला मोडकं तोडकं येतंय 4 वर्ष फी 400 रुपये. तेवढ्यात तिसरा आला. म्हणले गुरुजी मला शिकवा. म्हणले तुम्हाला काय? म्हणले अजिबात काय येत नाही. कोरी पाटी लिहायला बरी. म्हणे गुरुजी म्हणले वर्षात वर्षी. पहिल्या दोघांच्या डोक्याला मुंगी असली. फी म्हणले 300 रुपये. बोलो महाराज काय डोकं का ठोका? अर्धे येते तरी 2 वर्ष आणि फी वाढा. दुसरा म्हणलं तसंच. अरे म्हणले तुमचं पहिलं गिर पाडलेलं आहे ना ते पुसायत मला बाकीचा वेळ जाईल आणि त्यामुळे फी जास्त आणि वेळ जास्त. कळलं का? हला विठाला ज्ञानोबरायची 18व्या अध्यायाची होई बाबा पंचरी बाबा. अवघीच शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचून नव्हती स्वतंत्रे आत्मबोधी. जोपर्यंत आत्मबोध नाही तो म्हणजे त्या गप्पा 8-5 नगर होते ते राजा तर त्याला एवढ्या बायका एवढे पोरं काय फायदा आहे त्याचा? नेमकं काय? आणि म्हणून जनाबाई दाशी 14 जणांचं दळायचं. 14 जणांचा स्वयंपाक करायचा. कपडे धुवायचे. म्हणून देवाला पावलं नाही कपडे धुवू लागायला. देवाला काम करू लागायला. जनाबाईचं दळू लागायला जनाबाईचं. पण निष्ठा जी होती ना निष्ठा बदल नाही. दातकिळे बाबा काय म्हणायची माहिती का? आपल्याजवळ निष्ठा आहे पण निष्ठा म्हणजे फळा निष्ठा. निष्ठावंत भाव भक्ताचा सुधर्म चुकू नये. देव सुद्धा परीक्षा पाहतो. जनाबाई अनाडी पण तिचं अभंग देवलीत होता. जणी डोईनी गांजिली आणि विठाबाई धावी नेली. एके आत्या बुचुडा सोडी आणि वा मारे देव चोखोबरायचं बायकोचं बाळात पण देव करतो. जनाबाई एवढी कामं करून गौऱ्या वेचायला जायचे. काही दिवसांनी तिला मैत्रीण मिळाली. हिच्या गौऱ्या खूप जमा व्हायच्या. देव करू लागायचं ना. तिला थोडंसं मत्सर निर्माण झालं. हिच्या खूपच गौऱ्या ही का माझी चोरी ती काय नो झाल्या भांडणं काढायला देतो. लोकांना म्हणायपासून बरं गळ्यात माळ पोटात का जसं काही यांनी लायसनच काढले काही बोलायचं. हा कडाक्याचं भांडण झालं. कबीर महाराजांना वाटलं महाराष्ट्री संतांची भूमी आहे. पवित्र ते कुळ पावन तो दे जेथे हरेचे दास जन्म घेते. का त्यांनी निरंजनी आम्ही बांधलेले घर. पुरुष ठीक आहे संत पण बाई संत आहे म्हणा देवाची लाडकी. पण तेव्हा काय काशी एक्सप्रेस होते का महानगरी होते का ट्रॅव्हल होतं का कारा होत्या. चालत प्रवास. आता माणसं मोटरसायकल कारमध्ये येतात तरी घामाघूम होत्यात. चालत माणसं यायची कुठे बी. कबीर महाराज चालत महाराष्ट्रात आले. पुणे जिल्हा. पुण्यामध्ये म्हटले जनाबाई संत कुठे? म्हटले आम्हाला काही माहित नाही. पण कुठे आहे? पंढरपूर पाटणी महाराज सार्वभौम
जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव मृदुलोकी नगर त्याचे. पंढरपूर मध्ये जनाबाई नावाची संत आहे. घरी गेले म्हणले ती गेली गौऱ्या वेचायला. आलो एवढ्या लांबून तर भेटच घेऊन जाऊ म्हणून गेले. दोघा बायांचं झिंज्या उपटा उपटी चालली होती. ही म्हणायचे तो माझ्या गौऱ्या चोरल्या, ती म्हणायची तो माझ्या गौऱ्या चोरल्या. कबीर महाराज म्हटले एवढं झिंज्या उपटीत पर्यंत भांडणं हे असं कुठं संत असतात का? त्याने त्यांचा अंदाज पाहिला. भांडण काही मिटत नाही. लगेच मागल्या पावली निघाले. जनाबाई म्हटले बाबा या गावच्या तर दिसत नाही, तुम्ही लांबून आलेले दमून आलेले दिसता, का चालले? अहो म्हटले का शिवून पाय आले उन्हाळ्यात. कोण बाई संत हे पाहायला? तुमचं गौऱ्यावरून जर भांडण असेल तर याला संत म्हणतात का? ज्ञानोबराय म्हणतात सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादानं बजावे, बाबा लांबून धरावे म्हणा माझे. म्हटले बाबा आम्ही संत नाही. मग जनाबाई संत म्हणाल म्हणजे संत नाही, या देहाला जनी म्हणतात. जनी जना सुद्धा नाही, जनी जनी. आपल्यासारखं नव्हतं, पदवी नाही काय नाही. आमच्याकडे कोण सरपंच, कोण तलाठी, कोण पाटील, काहींना पदवीच नाही ना, त्याला सामाजिक कार्यकर्ता. कुठल्या डिक्शनरीमध्ये नाही बोय सामाजिक कार्यकर्ता आहे का? तुम्हाला पाहिलं मिळालं का कुठं डॉक्टर? सामाजिक कार्यकर्ता. कोरोनाने नेमकी चांगली चांगली नेली आणि गावाला पिडणारी सामाजिक कार्यकर्ते ठेवले. कुठं पदव्या नाही काय नाही बुवा. संतांचं तसं नव्हतं. ते स्वतःला कधी मोठं म्हणत नव्हते. त्याला महत्व आहे. जनाबाई म्हटली बाबा आलेच आहे तुम्ही तर आमचं दोघींचं भांडण मिटवा. म्हटलं कसं काय मिटवायचं? म्हटले माझ्या गौऱ्या आहे ना विठ्ठल विठ्ठल म्हणतात. म्हणजे तुमच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात, पण तुमचं काय फिंगर आहे का याच्यावर? म्हणजे फिंगरची गरज नाही. सगळ्या गौऱ्या एक जागी करायच्या आणि प्रत्येक गौरी कानाला लावायची. जी विठ्ठल म्हणत नाही ती बाजूला ठेवायची, जी विठ्ठल म्हणते ती या बाजूला ठेवायची. 75% गौऱ्या जनाबाईच्या विठ्ठल म्हणणाऱ्या निघाल्या आणि 25% तिच्या निघाल्या. न बोलता निवाडा झाला. कबीर महाराज निघाले. म्हटले श्री संतांच्या माता चरणावरी मला वाटत होतं की भांडण करणारा कुठं संत असतो, पण ज्या बाईच्या गौऱ्या भजन करतात ते संत नाही तो कोण? कबीर महाराज असताना बरीचशी लोक आली. म्हणले जनी तू काम करते ठीक आहे नामदेव महाराजांच्या घरी, भगवंताचं भजन करते खरे, पण देव तुला भेटला का गा? म्हटली मग त्याशिवाय बोललं ते का मी? मला अनुभव आला आहे आणि अनुभवाशिवाय बोलू नये. तुकोबराय म्हणतात अनुभव आले अंगा. तुका म्हणे चाखून सांगे म्हणजे अनुभव आहे हे अंगे. जने देव कुठे आहे का? जनाबाई म्हटली देव कुठं नाहीये. या विश्वात शून्य स्थावर जंगम व्यापून राहिला कळ. बापरक मध्ये विठ्ठल सकळ कुठे देव नाही. नाथ महाराज हरिपाठामध्ये सांगतात वैकुंठ कैलाशी तीर्थ क्षेत्री देव तयाविने ठावर कुठे आहे? इथं देव नाही. जो देव नाही म्हणतो ना कबीर महाराज वेगळंच म्हणतात, पण मी काय इथं बोलणार नाही बरं का. ठाला ठाला जनाबाईचं म्हणणं देव नाही असं ठिकाण दाखवा. प्रत्येक ठिकाणी देव आहे, प्रत्येक जीवात देव आहे. ज्ञानोबराय म्हणतात जे जे भेटे भूत ते भूत म्हणजे उलट्या पायाचं नाही बरं का. जीव जीव संत भूत म्हणजे जीवाला म्हणतात. जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत. हा भक्तियोग निश्चित जाण माझा हे विश्वची माझे घर आयुष्य मती ते याची स्थिर किंबहुना आचर आणि आचर आपणची झाला. का म्हणले ज्ञानोबराय? ज्ञानोबराय विश्वाची जगाची माऊली आहे. मला सांगा आईला मूर्ख मुलाची काळजी कशा आणण्या बरं का डकोबाई? याची मला काळजी नाही, याची मला काळजी ना, पण याची मला काळजी याचं कसं होईल मी मेल यावं.
आपल्या मुलांना पदराखाली घेते ती आहे आणि या विश्वाच्या मुलांना पदराखाली घेते ते माऊली आहे. म्हणून वारीला जा माऊली बरोबर. कोणी कोणाचं नावच घेत नाही. महिला असो, पुरुष असो, स्त्री असो, माऊली माऊली माऊली. म्हणून माऊलींना मूर्खांची पहिली काळजी होती. जे खळांची व्यंकटी सांडो. शहाणा तो शहाणाच आहे, पण मूर्खाला सुद्धा शहाण करण्याची ताकद आहे. कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती ज्याच्याजवळ आहे ते देवची बरे देवची बरे. तुका म्हणे खरे संत देव आहे, निमित्त त्या प्रतिमा. आणि म्हणून जनाबाईला या विश्वाला सांगावं वाटलं, अरे भल्या माणसांनो, कारण रानो राणी पुसा संतांची जाऊन कुठं देव आहे. देव आहे, देव आहे, परवडल्या नसत्या. देवाला काही गोष्टी करायला वेळ नव्हता, म्हणून यांच्या रूपाने देव आला. तुमच्या देव नाही का बाई? आमच्याकडे अशी पद्धत आहे, एखादा पुरुष जर गेला वैकुंठवासी झाला आणि जर दुनिया जाणत्या माणसाने नक्की कधी गेला आत्मा, तर ते सांगतात एवढ्या वाजून एवढ्या मिनिटांनी आत्मा गेला. पण बाई जर गेली आणि जर कोणी विचारलं नक्की कधी गेली हिची आत्मी, असं म्हणतात का आत्मी का आत्मा? ज्ञानोबारांना सांगावं लागलं, नव्या दे तैसा हृदयामध्ये भैरामो असता सर्व सुखाचा रामोका भ्रांताची कामीशावरी. म्हणून राम राम स्मरा आधी पहिलं. याच्या माग म्हणायला जरा कुचरत असाल, पण आता तुमच्या बापाला म्हणावं लागेल. 475 वर्ष राम तंबूत होता, मिलिटरीच्या ताब्यात. आता रामाच्या ताब्यात मिलिटरी आहे. अहो, अयोध्या ही तुमची भूमी आहे. अबुधाबी कोणाची आहे? अबुधाबी. अबुधाबीला राम मंदिर झालं 7,000 करोडचं. अयोध्येला 4 गोडाऊन भरल्यात, त्याला तुपानी, गहू, तांदळानी, डाळीनी. गाड्या उभ्या लोड करून जागा नाही. आता हिरव्यांना वाटतंय आपण बांधव कायडू मंदिर म्हणजे खायला तरी मिळेल. म्हणून राम आहे तो सब कुछ काम आहे. पण नुसतं राम राम करून जमणार नाही, काही कामही केलं पाहिजे. बरोबर आहे ना? राम मंदिर तोडलं तेव्हा हिंदू होते, युद्धही झाली, पण नाही जमलं. आज राम मंदिर तयार आहे, हिंदू बी आहेत,
पण सावध नाहीये. नुसत्या खुर्च्या वडावडीमध्ये काम चाललंय. हिंदू लोकांना राम मंदिर डोळ्यात खुपसात आहे. पार तोंड खराब झाली बोलून बोलून तरी बोलत येतात. समजण्यावा लोक इशारा काफी आहे. वाईट बोललं का फळ लगेच आहे. चांगलं बोललं का फळ लगेच आहे. ज्ञानोबरांना विचारा. काही लोक जन्मल्यापासून सुखात आहे, मरेपर्यंत सुखात आहे. ज्ञानोबराय म्हणतात ते मागचेच पुण्यवान आहे. झाड जाणीचे फुले, मानत जाणीचे बोले, भोगे जाणीचे केले पूर्वजन्मीचे. ध्यानात आलाच. एवढी अवघड नाही ज्ञानेश्वरी, पण रीतीने गेलं पाहिजे. रीतीने काही उभी अशी आहे पहा. जोपर्यंत तुम्ही लाईनीत रीतीने नाही गेले तर ओवी तुमच्या पापाला कळणार नाही. पहिल्याच द्यायची ओवी आहे महाराज. ये शब्देविण संवादीजे, इंद्रिय निनता भोगीजे आणि बोलादी झोमीजे प्रमेयांशी. मग आत्मप्रभा नेत नवी तेच करून ठाण देवी. जो इंद्रियांते चोरून जावे तयाचीच भावी. पण कधी एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमोका यायची 32 पुरी आणण्याची तेव्हा ठाला विठाला. देव विश्वात भरून सुद्धा तसाच आहे. समुद्रात माठात पाणी आहे, पण समुद्राचं पाणी कमी झालं नाही. एका महाराजांचं असं प्रमाण आहे भानुदास महाराजांचं. अवघ्या देशाशी न्यावया पुरले आणि आघरी राहिले जैसे तैसे. कमी नाही झालं. भक्ती कमी होत नाही, वाढत जाते. नामस्मरण किती केलं त्याचा वाईट परिणाम नाही होत, पण पैसा जास्त झाला का वाईट परिणाम. श्रीमंत मोठा झाला का वाईट प्रमाण. काही गोष्ट जास्त होती आती तिथं माती, पण नामस्मरण जेवढं होईल तो देव. काही संतांचं मत आहे एक नाम हरी बाकी सारी दुकानदारी. बरेच संन्यासी पिटून उठलेत. शंकराचे रेच आहेत. 50-50 हजार रुपयाचं कीर्तनाला घेतात पाकिट. काय सांगतात. श्रीरामपूरला 2 सप्ते बंद केले पोरांनी, नवीन पोरांनी. नारळी सप्ते 40,000 50,000. काय महाराज सांगतात आपल्या बरोबर काही येत नाही. आता नाही जास्त बोलत मग तू कशाला एवढं घेतो. जे लोकांच्या लक्षात येत नाही का वा पैसे मागू नये. बरोबर आहे, धर्माचं काम आहे. देणाऱ्याने कमी देऊ नये, पण काहीतरी विपरीत करू नये. देवाला सुद्धा सहन होत नाही. आत्तापर्यंतचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय सांगतात नक्की काय. 6च्या निमवाळ मितुल्या म्हणजे वाचकर असाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे गोड बोल. चांगलं बोल. तू तरी काय घेऊन जाणार आहे. आणि म्हणून ज्ञानोबरायांचं मत आहे आपला मनुष्य जन्माचा खरा नियम काय, या जन्माची ती कर्तव्यता काय आहे. परमार्थ म्हणजे काय. परमार्थ म्हणजे काय. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. पण त्याचा शॉर्ट फॉर्म काय आहे. तू तुझ्या स्वरूपाची ओळख करून घे. अंशाचा साधन सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. सच्चिदानंद पदवी घेणे. अध्याय 12 ज्ञानेश्वरी ओवी नंबर 136. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर धारे चिरापडे.
नाथ महाराज काय म्हणतात, आयुष्य हे अभंग प्रमाण होतं. आयुष्याच्या या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिला. आणि काय द्यायला पाहिजे, हृदयामध्ये देव आहे. आणि म्हणून आपण एकमेकांना राम राम करतो. तुमचा राम आमचा राम, या मरक्या शरीराला राम राम नाही. तुमचा राम आमचा राम. सन्याची लोकांना तुम्ही पाहिलं का, ज्यांच्या नावाची दशक्रिया झाली आणि नाव बदली झालं ते पाया नाही पडते. समोरासमोर आले ओम नमो नारायण यांनी म्हणायचं मनात आणि त्यांनी म्हणायचं. दर्शने स्पर्शने वचने एकतारेले कीर्तने. आणि म्हणून पाया पडणं हा काही लोकांचा देखावा झालाय बुवा. म्हणून ज्ञानेश्वरीची ओवी सांगतो तुम्हाला, फार काही करायची गरज नाही. फक्त अंतःकरण वृत्ती स्वच्छ ठेवा, मल विक्षेप आवरण काढून टाका. खऱ्याला खरं म्हणा, खोट्याला खोटं म्हणा. तर ती ताकद नाही आपली. आपण लगेच पक्ष बदली करून टाकतो. याच लोकांनी आपल्याला शिकवलं, इकडून तिकडे तिकडे इकडे इकडे तिकडे. ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही खूप वाऱ्या केला. काय म्हणतो, आम्ही काशीला पायी गेलो 5 वेळा, नर्मदा परिक्रमा करून आलो. पण खोटं बोलणं चालूच आहे, चोऱ्या माऱ्या चालूच आहे. वाईट चित्तनाही नामी तैते व्यर्था, चित्तनाही नामी तैते व्यर्था, चित्तनाही नामी तैते व्यर्था, चित्तनाही नामी तैते व्यर्था. त्रिवेणी संगमी नाना तीर्थगामी, चित्तनाही नामी तैते व्यर्था, चित्तनाही नामी तैते व्यर्था, चित्तनाही नामी तैते व्यर्था, चित्तनाही नामी तैते व्यर्था. ज्ञानोबरायांची ओवी सांगतो तुम्हाला. ज्ञानोबराय म्हणतात, एरवी तरी पंडुसुता अंतकरण शुद्ध नसता, वरी कर्मे तो तत्वता विटंबुगा. अरे भक्तीची विटंबना आहे. काय करू नको तू, पण चांगलं वाग. ज्याचा दिवसाचा सर्वे चांगला आहे ना, त्याला पडल्या पडल्या झोप लागते. ज्याचा सर्वे खोटा आहे ना, रातभर उलथा पालथा होय, गोळ्या घे पण तुला झोप लागायची नाही. कारण तुझ्या आतला चित्रगुप्त सांगतोय, भल्या माणसा, अरे 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 हा दिखावपणा सोड. काय बोलतो मी, आमच्या माहितीतला माणूस आहे, त्र्यंबकेश्वरची वारी सोडित नाही, पंढरपूरची वारी कोंडाजी भावांच्या निधी सोडित नाही. पण तिकडून आला का त्र्यंबकेश्वराच्या मंदिरा पुढे चपलांचा ढीग असतो. तुम्हाला माहिती, डोंगरा एवढा. बायकोला एक चांगला जोड आणि याला एक चांगला जोड, 2 जोड आणलं का 12 महिने काळजी नाही. त्या वाऱ्यावर गेल्या का आपल्या पुण्यात जमा झाल्या. हो खरं बोलायचं काय हो, म्हणजे तू दाखवा वाऱ्या करतो का. एक दिवस माझ्या पायाला ठेच लागली म्हणून जरा मागे थांबलो. दिंडीत दररोज सकाळ संध्याकाळ लोक सांगतात, मागे राहू नका, पुढे जाऊ नका. कारण पुढे गेले तर पापाचे कळप पळते पुढे, आणि मागे जर राहिले तर माग काय. पुढे गेले ते निदाई झाले, माग काय. ऐकलं एकाचं. एक जण म्हणलं, तू काय मला गरीब आहे म्हणून वारेला आलं समजलं का. 2 एकर ऊस आहे, 2 एकर टमाटे, 3 एकर गेले. हे इस्रायलला चाललं तिकडं, हे बरोबरच घेऊन चाललं. काय देव रडल का काय यांना. दर्शन होईल का. भाव स्वच्छ पाहिजे, हे भाव स्वच्छ पाहिजे. त्याला या विश्वात देव दिसतो. ज्याच्या डोक्यावर जास्त पाप आहे ना, त्याला कीर्तन प्रवचन आवडत नाही. ज्याच्याजवळ पुण्याचा साठा आहे ना, त्याला वाईट काम करणं आवडत नाही. मंडळी कसं माहिती आहे का, बँकेत एकदा ₹1,00,000 जमा झाले का याला वाटतं 2 कसं होतील आणि 5 कसं होतील. असं पुण्याचा आणि पापाचा हिशोब आहे.
पण तुकोबराय म्हणतात आम्ही पाप पुण्याचा लेखा जोखा ठेवीत नाही, कारण आम्ही अग्निरूप झालोय. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही झालो अग्निरूप, पाप तुझे अंगा, जो वाईटच वागत नाही त्याला पाप पुण्याचा हिशोब ठेवायची गरजच नाही ना. आणि संतांनी हेच केलेलं आहे. आणि खऱ्याला खरं, खोट्याला खोटं, उगीत पिकलेल्या फिसक्यांनो मलमपट्ट्या केल्या नाही त्यांनी. पिकलेल्या फिसक्यावर मलमपट्ट्या गेल्या तर औषध पाणी लागूकच पडल. त्यातलं पॉयझन गेल्याशिवाय औषध मलम कसं काय लागेल त्याला. म्हणून कीर्तन प्रवचन हे बरं वाटण्याकरता नाही, हे कटू सत्य आहे. कीर्तन प्रवचन हे बरं होण्याकरता आहे, बरं वाटण्याकरता नाही. काय महाराजांनी विनोद केला नुसता खजिना. सगळी लोक हसत होती, हसून हसून पागल झाली लोक. ऐशी मर्यादा आहे का संतांच्या घरची. जेने हृदय मूर्ती ठसावे ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. टाइमपास नाही बाबा, पैसे जास्त झालेत म्हणून नाहीये का, कामच नाही उन्हाळ्याचं करा सप्ताह असं आहे काय. गरज आहे. एक वेळ लग्न नाही केले चालन, आणि तशाही कुठं पोरी मिळत यात. बसा बोंबलत भ्रूण हत्या केल्या. तेव्हा संत लोक सांगत होते चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, याचा परिणाम भोगावा लागेल. पण ऐकतो कोण. पण अवलाद याशी आहे, गार सावली पाहिजे पण झाडं ठेवायची नाही बांधाव. राखी बांधाय बहीण पाहिजे पण पोर नकोय. मग सुनाकडून मिळणार. पाणी पाहिजे पण पाणी वाचवायचं नाही. 4-4 बादल्या. अहो काही लोक आंघोळीचं पाणी धरून कपडे धुतात, काही दिवसांनी पाणी मिळणार नाही. बिस्लरी बाटली 20 रुपयाला, बरोबर आहे. पाणी 20 रुपयाला आणि बाकीचं हे 10 रुपयाला. म्हणजे पाणी काही दिवसांनी विकतच घ्यावं लागेल, मिळणार नाही. म्हणून आजच ठराविक लोक, शहाणे लोक सांगतात अरे एकेकाने कमीत कमी वाढदिवसाला तरी 2 झाडं लावा, काही दिवसांनी टेम्परेचर कमी होईल. आज उन्हात दुपारचं 46 वर टेम्परेचर जातंय, आणि जर 56 झालं का कार्यक्रम संपला. ढाला ढाला आणि म्हणून आमच्या जनाबाईचं म्हणणं आहे, हे जे विश्व दिसतं ना, तुकोबराय म्हणतात मंगी आणि राव आम्हा सारखाच जीव. या सर्व विश्वात झाडा झुडपात नामदेव महाराजांचा बघे तेथील तृण आणि पाशानं ते देव जाणावे. ऐशे पंढरी म्हणजे ध्याती त्याची तीही लोकी गती. जेनर अनेका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयाशी. वार करायला सगळी तीर्थ वंदन करतात, एवढा पंढरपूरचा महिमा आहे. म्हणून हरिनाम के 3 गुण, हरेक लागे पाव, खाणे को मिष्टान्न, मरे तो वैकुंठ. लवकर पोरांना दूध देते नाही. इथं आल्याबरोबर 2 ग्लास दूध पेलो मी. घरी लवकर खाती नाही, पण महाराज आले, महाराज आले. आणि तुम्ही आपलं कसंही येण्यासारखं वागायचं. आचारसंहिता नाही, काय नाही. इथून गेले का काही करायचं. कसा देव सहन करेल. म्हणून महाभारताचा राजा धृतराष्ट्र खरा अधिकार युवराजचा धर्मराजाचा होता. पण याला वाटायचं मी राजा म्हणले माझंच पोरग पाहिजे. आणि आता काय चाललंय अवलदींचं. मी जरी मागं पडलो तर माझा पोरगा पाहिजे, नातू सुद्धा पाहिजे. पार पिकलं पान झालं तरी देठ सोडायला तयार नाही. उलट म्हणायचं पिकल्या पानाचा देठ की ग हिरवा. अरे अवलादींना दुसऱ्याला चान्स द्या. मी मंत्री झालो, मुख्यमंत्री, माझा पोरगाय मंत्री पाहिजे.
सतरंजा उचलून मेली माणसं त्याचाच परिणाम झाला 40वा. ठला विठाला आचारसंहितेमध्ये काही बोलायचं नाही, काही पास करायचं नाही. तरी एक जण म्हटला लाईट फुकाट, पाणी खाली सोडा, पाणी खाली सोडा. अरे पाणीच नाही तर काय मी काय सुसू करू काय? आयुष्यभर ज्याच्या जीवावर मोठा झाला, ज्याच्या जीवावर मोठा झाला त्याच्यात पाठीत खंजीर खुपसला तो आपल्याला सोडणार आहे का? हला विठाला सांगतो बा, स्वातंत्र्य मिळवण्याच्या घाईमध्ये 2 चुकीचं करार केलं महात्मा गांधी पंडित नेहरूंनी. 10,000 अब्ज वर्षाला एलिझाबेथ राणीला द्यायचं, आजही चालू आहे. 30,000 टन वर्षाला गाईचं मांस पुरवायचं आणि तो करार 24ला संपणार आहे. महागाई वाढली, अरे महागाई थोडीफार वाढल, पण जर बंगलेन गाड्या सोडून शेपूट घालून पळायची वेळ आली तर जमल का? काय बोलतो मी, ध्यानात येतं का? आतापर्यंत काबूल, कंधार, वॉशिंग्टन, रशिया, अमेरिका ही सगळी भारताचे तुकडे आहेत बुवा. हजारो पंडित पळून आले, त्यांच्या बायकांना ठेवून घेतलं यांनी, त्यांच्या इस्टेट घेतल्या, त्यांना पळायला जागा तरी होती. हिंदुस्थान तुम्ही कुठं पळणार? जागा नाही पळायला, हे बी ध्यानात ठेवलं पाहिजे. नुसतं राम राम करून काम चालत नाही, काही काम सुद्धा केलं पाहिजे, हे सुद्धा महत्वाचं आहे. धर्म जागला तर तुम्हाला सत्य करता येईल. ज्ञानोबरायांचा 3रा अध्याय, का स्वधर्म बोला कठीण जरी झाला तरी तोची अनुष्ठिता बना देखील लोकांची धवळारे उंच मनोहरे आज ते आपली तानारे मोडावी केवी. आता पुढची महत्वाची ओवी आहे, जरा ध्यानात घ्या, जरा थोडं अटेन्शन मध्ये घ्या. ऐकताय ना तुम्ही? का वनिता आपली, वनिता म्हणजे काय? बायको. बायको का वनिता आपली कुरूप जरी झाली तरी तिचं भोगिता भली जिया परे, या नाव धर्माची व्याख्या आहे. ध्यानात घ्या. दुसऱ्याची बायको किती सुंदर असेल, बापाच्या आधी मरावं लागल. ठला ठला बरोबर आहे म्हणता पुढे. अगा स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मोडला, जैसा दीपाच हरपला प्रकाश उजाय. म्हणून पहिला धर्म जगला पाहिजे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. म्हणून या विश्वामध्ये देव भरून ओरलेला आहे दुसऱ्या चरणात. देव नटला नाना परी, 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 देव नटला नाना परी. भरुनी उरला सराचरी, भरुनी उरला सदायंतरी, भरुनी उरला सदायंतरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, भरुनी उरला सदायंतरी, भरुनी उरला सदायंतरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. महिलांमध्ये देव आहे, पुरुषांमध्ये देव आहे.
मुंगीमध्ये देव आहे, कुत्र्यामध्ये देव आहे. कुठे देव नाही अशी जागा शिल्लक नाही. शून्य स्थावर जंगल व्यापी राहिला शून्य स्थावर जंगल व्यापी राहिला बाहेर आनंद, बाहेर पाणी आणि मडक्यात बी पाणी. तुकोबराईचा अभंग आहे, पाण्याची पाणी मिळून गेले, आत हरे बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, हृदयबंदी खाना केला. आता विठ्ठल कोंडीला दररोज म्हणतो आपण पंचवटीला कोंडून कोंडून हरीने दिवे देव भावे पूजीना. कोंडून कधी धरता येतो होई नाही नाही कळ चाले फिरावले अंतरी. अंतकरण वृत्ती ज्याची शिरवली ना त्याला एरीत कळाली. अंतकरण वृत्ती जोपर्यंत फिरावत नाही तोपर्यंत मल विक्षेप आवरण जसंच आहे, निघालच नाही. आणि ज्या वेळेला तुमची वृत्ती मोकळी होईल, वृत्ती ही निवृत्त झाली, जन न दिशेत येते. माऊली म्हणतात हे विश्व नाहीच आहे, हे स्वप्न आहे, वराड नव्हे स्वप्न गे माये. बाप रखमधी विठ्ठलाचे वेगी दहा पाय, आलिया वराडनी बैसल्या टेके, कोण तो नवरा नाही ओळखे. कोण तो नवरा हा माहितीच नाही, लग्नाला तर मुंडवल्या मानल्या नवरीने, फायदा काय. कोण ती वरमाई, कोण तो वर बाप, कोण तो मंडप माहीतच नाही, लग्न आहे. आणि म्हणून लग्न कोणाचं आहे हे कळलं पाहिजे. आणि म्हणून भगवंत खास भक्ता करता प्रगट झाला. तुम्हाला माहितीये सखूबाईचं लग्न झालं, हळद पिटली बी नाही. दुसऱ्या दिवशी लग्न लेट झालं होतं, दिंडी आली दारावर. सखूबाईच्या मनात घुसलं वार, आत्याबाई जाऊ काय वारीला. म्हणली तुला लाज काय वाटते का, अजून हळद पिटली नाही, जाऊ काय वारीला. वारीला 2-3 हप्ते काढावं लागतात. नवी नवरी तो अजिबात जायचं नाही. बाळ्या हिचा भरवसा नाही जाईल, हिच्या मनात वारं शिरलंय, कारण ते पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाट. हिला बांधून ठेव. सखूबाईला बांधून ठेवलं. सखूबाईची प्रबळ इच्छा पाहिली, देव आला आणि सखूबाईच्या जागेवर बांधून राहिला तिचं रूप घेऊन, आणि तिला दिली पाठवून. गेली वारीला तिकडं. कानोपात्रे सारखी भगवंतामध्ये विलीन झाली. गावच्या लोकांनी तिचं अंत्यसंस्कार केले आणि आले म्हातारीला सांगाय तुमची सखू गेली बरं. हा काय तुमच्या तोंडाला हाड. अहो तेव्हाच बांधून ठेवले. बांधली कोण? तू. दिंडी 2 मुक्काम गेली. बाळो आता नाही जाऊ शकत, दे सोडून. खांबाची सोडली, स्वयंपाक करायची, कपडे धुवायची, सगळी कामं करायची, आणि रात्रीची मालकाची सेवाय करायची. कोण होती ती? भक्तासाठी तो आला, मीराबाईसाठी आला, जनाबाईसाठी आला, तुकोबरायांसाठी आला, देऊला ज्ञानोबरायांसाठी आला, आळंदीला. प्रत्येक क्षेत्रामध्ये देव आला. भक्ता करता 3रं चरण. भक्तासाठी तो प्रगटला, भक्तासाठी तो प्रगटला, भक्तासाठी तो प्रगटला, भक्तासाठी तो प्रगटला. भक्तासाठी तो प्रगटला, भक्तासाठी तो
तुमचा जर काकडा पाठ असेल ना, काकड्याची दुसरी मालिका उंच नीच पासून बहुतवळ भक्ताच्या आकाशापर्यंत पाहून घ्या. कुठला भक्त राहिलाय? प्रत्येकाच्या घरी काम केली बाबा. नातांच्या घरी 36 वर्ष पाणी वाहिलं. गिरजाबाईची कपडे धुतली. गिरजाबाईची मोलकरीण आजारी पडली. कपडे धुवायला कोण आहे? पण तिच्या रूपाने आला. कपडे गोदावरीवर धुतली, वळाय घातली. गिरजाबाईंनी पाहिली कपडे, म्हणली आज कपडे लई चमकत यात. हिने का आला वापरला काय? आला, पण आल्याची बाटली नाही, निळीची बाटली नाही, कपडे चमकत यात कशी काय पितंबरासारखी. 2 दिवसांनी मोलकरी ना आली. म्हणली काय कपडे धुतली गो तो परवा? परवा? अहो बाई 2 दिवस मला बरं नाही, मी आलेच नाही. आणि मग कपडे कोणी धुतली तुझ्या रूपाने एवढी? म्हणून संतांचं प्रमाण हे वस्त्रे गोदा तिरी धुताशे. द्वारकेची मूर्त एकनाथा घरी पाणी वाई हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगळून करी वस्त्रे गोदा तिरी धुतशे. शिवेशी तत्पर ठाईशी ठाई देवपूजे समयी तिष्ठतसे. निळा म्हणे देव राबे तया घरी त्यांचा फार व्हायला. धनाजी चाट्याची शेते पेरी. मीराबाईसाठी विष प्याला येतोय. नरसिंह होंडी भरतोय. काय काम राहिलेत बघा. अहो इथं अलकी अर्जुनाच्या रथी होई आ सारथे. घोड्यांचा खरारा करायचा. पत्रावळी उष्ट्या उचलायच्या. आपलं 12वी झालेलं म्हणतंय देवबीव काय नाही. त्यांचं डॉक्टर नमाज फुडफुड कपाळ काळी केल्यात. आणि आपली 12वी झाली. कोण कुत्रा विचारा नोकरी नाही बेकरी. नोकऱ्या नाही, नोकऱ्या नाही. आजही खूप नोकरी आहे, पण आपण त्या लायक नाही आहेत. मला का द्या ना तुमच्या, आपण त्या लायक नाही आहे. आजही भरपूर कीर्तनाच्या तारखा आहे. कोणाला? जो गपचिप पाकिट खिशात घालतो त्याला देणार देते का तुमच्या? कार्यक्रम कोणाला आहे? काही आठवत नाही. ईडीला सासरण माहेर सारखेच. काही ईडीला वाटतंय का मी सासरी आले पदार घ्यावा, माहेर आल्या मॅक्सी घेतली चालते, असं काय वाटतंय का ईडीला? काय नाही. सेवा म्हणून जो करतो त्याला काही कमी नाही. त्यांचा भार व्हायला. कबीर महाराज म्हणतात तू है मेरे नाम पे तो मैं हूं तेरे काम पे. तू है तेरे काम पे तो मैं हूं मेरे दाम पे. मुझे तुम्हारी क्या पड़ गई. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तिच्या. कळलं? चकोबराईच्या बायकोचं बाळात पण देव करतोय बुवा. आणि आता मध्ये 1.25 महिना इटाळाचं आहे. इटाळ देवाला आहे का माणसांना हेच मला कळलं. हा विटाळ हा देह धर्म आहे. समजा एखाद्या पुरीला विटाळच नाही, पोरं होतील का? मग वाईट आहे का? वाईट आहे का? अहो भगवंताने दिलेला देह धर्म आहे तो. आणि जे जे देवाने दिलंय ते चांगलं आहे. जर तुम्हाला नाक द्यायचं होतं फक्त श्वासच घ्यायला तर इथंही चाललं होतं नाही का? फक्त श्वासच घ्यायचा असू दे कुठे काय इथं दिलं? कारण नाक हा चेहऱ्याचा प्रधान भाग आहे. बरोबर आहे. आता कान नुसता होल जरी दिला असताना तरी ऐकाय आलं असतं. या कानफडांची काय गरज आहे? कारण देवाला माहिती आहे चष्मा कुठं घालीन, कोरोना आल्यावर मुस्क कुठं अडकीन. हा आपलं शरीर 2 in 1 आहे की नाही? 2 in 1. तुम्हाला नाही कळायचं लवकर. या शरीराचे सगळे अवयव 2 in 1 आहे. पण कळल त्याला समजणे वाले कोई इशारा खाबी आहे. हे सगळं देवाने आपल्याला दिलेलं आहे. विलासरावांचं यकृत खराब झालं, एकाला तयार केलं. तुमचं यकृत जर दिलं
तर तुमच्या मुलांना 10 लाख रुपये नावा टाकू. तो तयार झाला. यावही गरिबी त्यावही गरिबी, जाऊ दे, मुलांना 10 लाख मिळतील. यकृत काढून दिलं. हा जाग्यावर संपला. पण विलासरावांना ते बसलं नाही. विलासराव सुद्धा गेले. 10 लाखाला एक यकृत जातंय तर अख्ख्या शरीराची किंमत फुकट दिली. तरी आपल्याला कळू नये एवढे गद्दार आपण. आणि म्हणून आपल्याकरता या विश्वात भगवंतांनी अवतार घेऊ कार्य केलेले. 3रं चरण झालं नाही का? झालं. भक्तासाठी तो प्रगटला, त्यांचा भार वाहिला. देव मागे मागे संतांच्या शरणीचे रज वंदी शुळ पाने नाचती कीर्तनी त्यांची मागा. नामयाच्या पाठी चाले केशिराज लागावया रजत किरणीचे तीर्थवळीमध्ये म्हणतात. असा भक्तांकरता वेडा झाला, जनाबाई करता वेडा झाला, मीराबाई करता वेडा झाला, तुकोबरायन करता वेडा झाला, तुकोबरायन करता भूत झाला. भूत आपल्यासारखे नाही. 8 वाजले घ्यावरून एकदा भजन चालू झालं का असो ऐसा कुठे. रात्र झाली. रात्री 1 वाजले. महाराजांना मग भजन ध्यानावर आलं. मग महाराज निघाले गाय. रात्री एखाद्याला विहीर होती, पडले ना विहिरीत. तिथं आलं भूत लगेच. तुमच्या मनाच्या धारणेवर भूत काम करते. महाराज म्हणले, अरे तुला भूतैवत आहे तर काय रे, तू लई खेळे आहे नाही का. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी अटे. तिथे जाऊ नका कोणी. गेले नाही आले परतून. हे महत्वाचं आहे बरं का. गेले नाही आले परतून. परत जन्मच नाही आहे. म्हणून हा मनुष्य जन्म लाख मोलाचा आहे. जन्मच नको आहे. तैसे येण्याची शरीरे. या जन्माला येणं जाणं संपवता येतं. एवढा अधिकार माणसाला देवाने दिला, पण आपल्याला काय कळाला नाही. म्हणून देव आहेच, फक्त समजून घ्यायचं आहे. देव कुठून येत नाही. विहिरीला पाणी लागतं का पहिलंच असतं. डबार बाजूला काढा, पाणी आहे पहिलंच. दगडात आता गंडकी नदीवरून दगड आणले. रामाच्या सीतेच्या लक्ष्मणाच्या मूर्ती घडवल्या. पहिल्या मूर्ती नव्हत्या का त्यांच्यात. फक्त कारागिरांनी नको तो भाग टापरून काढला. बस मूर्ती तयार झाल्या. मूर्ती पहिल्याच आहे. ज्ञान पहिलंच तयार आहे. फक्त त्याला सद्गुरूंच्या कृपेने समजून घ्यायचे. मोठके गुरुमुखे उदय जत दिसे, हृदय तो स्वयंची आशे, प्रत्यक्ष फाऊ लागे जैसे आपैसे. अर्जुन युद्ध करत नाही. मामाला काकाला गुरुला मानू, मी काय भस्मासुर आहे. धनुष्य गाळलं, कापाया लागला. कृष्णाने घेतलं, आलिंगन दिलं. हृदय एक झाले. ये हृदयचे ते हृदय घातले. द्वैत न मुळता केले आपणा आयुष्य अर्जुना. द्वैत तसंच ठेवलं. द्वैत मोडून टाकतो तर लढतच नाही. द्वैत तसंच ठेवलं, पण शक्तिपात केला. त्याला शक्तिपात. युद्ध झाला, विजय म्हणाला. भगवंताने धामाला चालले. अर्जुन नेमका निरोप घ्यायला आला होता. म्हटलं, अर्जुना मी चाललोय निधामाला. म्हणलं मला यायचे ना. म्हणलं नाही, आयुष्यभर तुमची कामं केली. आता माझं एक काम कर. आम्ही कुठे होतो? मथुरेत. जरा सांगायच्या भीतीने मथुरा द्वारकेत आणले. जागा नव्हती. समुद्राबरोबर करार केला. मी निधामाला गेलो का तू तुझी जागा घेऊन टाक. आणि त्यामुळे मी निधामाला गेलो का समुद्र द्वारका बुडून टाकीन. मग आमच्या बायांचं काय होईल? तेवढ्या त्या बाया सुखरूप अगोदरच घेऊन जा. तेवढं माझं काम कर. म्हणलं नाही, मला यायचं होतं. त्या निमित्ताने तो रडायला लागला. म्हणून परत आलिंगन दिलं आणि युद्धाच्या आधी दिलेली शक्ती काढून घेतली. पुरावा काय? सत्यवानाचा बहु केला छळ, कीर्तिवानाची मारिले बाळ, सखा म्हणविषयी त्याचे नाशी भोळ. भगवंतांनी धामाला गेले. अर्जुन गेला द्वारकेत. बाळनो चला चला चला,
समुद्र द्वारका बुडवणार आहे. निघा निघा निघा. बायांच्या अंगावर दागिनं म्हणजे नुसत्या मुंबदेवी होत्या. पुढे गेल्यावर लागलं जंगल. जंगलात लागलं चोर. बायांचं दागिनं वडीत यात. बाय होते अर्जुन आज सगळं गाठलंही गेलं वजन टिकाई गेली. अर्जुन आता मी काय करू. कारण त्याची शक्ती आणि काढून घेतली. नाही तर एकाचे म्हणून व्यापार आहे. विश्व होई समोर आहे. एकला न पुरे कृपाचार्य की ही ताकद कुठे गेली. तुम्ही मृदुंग म्हणूया कोण ताकद देत. हा बाळू सुंदर चाल म्हणला. कोणी दिली तुला कला. साळुंकी मंजुळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची. ही सगळी भगवंताची कला आहे बरं का. बाबांचं वय झाले तरी आवाज तसाच लता मंगेशकर सारखा. एकदा एखादी कला भगवंताने दिली का शेवटपर्यंत तशीच. गाड्याचा बैल म्हातारा झाला तरे वाजायला लागला. पैलवान म्हातारा जरी झाला ना फार कुस्त्या बघायचं सोडत नाही. पण तिथून म्हणतात धार धार. म्हणून हा छंद सगळ्यात उत्तम आहे. भगवंताने दिलेली देणगी आहे. त्याचा विनोद वाईट कामाला करू नका नाही तर राहत नाही. देव दिला देव भजन गोमटा. देव दिला देव भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देव भजन गोमटा. देव दिला देव भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. याचं ध्रुपद महाराजांनी काय सांगितलं बा माहिती का. ताठोनिया मान राहिली वरती अंकारा हाती लवण येते. हे ध्रुपद आहे याच. मला सांगा हे भगवंताचं सगळं आपलं काय. आपला दीड दाणा बाबू दाणा कोंडा जेव्हा म्हणायचे. हा आपलं काय. अरे शरीर आपलं नाही. जोपर्यंत दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन हात पाय आपली वेळ थोडी राहिली नाही का. नाही तर घ्या घ्या म्हणता काथ्या जळून जायचं. नामदेव महाराज तुकोबर आहे. नाथ महाराज नळोबर आहे. या सगळ्यांचं म्हणणं आहे भगवंत आमच्या करता म्हणजे तुम्हा सर्वांकरता प्रगटला आणि तुमचा भार सुद्धा व्हायला आणि तुमच्या करता वेडा झाला वेडा. परितया पाशी पांडवा. मी हरपला म्हणजे हरवलेला घेऊसावा म्हणजे का उसावा. जेत नाम घोष करती बरवा करती माझा. योग्यांची मानस्य उमरून निजाय. योग्यांजवळ मीना आहे पण योग्यांना दिसला नाही. तो मला दिसला योगी या दुर्लभ. अनंत रूपे अनंत वेशे. याचा अर्थ त्यांना या चराचरामध्ये देव दिसला का. विठ्ठलाची रूप दिसली का एवढी. या सगळ्या विश्वात त्यांना देव दिसला आणि म्हणून कणकणमे आहे भगवान. आणि म्हणून याचा अर्थ असा देव शहाणाही झाला. देव वेडाही झाला. हा वेडी झाले वेडी यांच्या गावा आले. आम्हा पुसू नका काही आम्ही माणसात नाही. नामदेव महाराज वेडे झाले. आई म्हणायचे इकडून पोटा आला. बायको बोंब मारायचे. कल्याणची बायको श्रीमंताच्या घरचे. तरी नामदेव महाराजांनी ऐकलं नाही. परसाच भागवताच्या बायकोकडून परीच आणला ना. अख्ख्या घरात विळं लोखंड सोन्याचं करून घेतलं.
महाराज जेवलेच नाही तो परीस आणि ते सगळं डोळ्यात टाकून दिलं. आपण करू काय? नाही. आज जर राम असता तर नक्की काही कैला मारायची सुपारी दिली असते. ते त्यांनी केलं नाही म्हणून मग तिने राम मंदिर बांधलं बुवा. त्यांना ते त्याने तुमच्या तुकोबराने सावकारकीच्या वह्या बुडून टाकल्या. फुकट गुरांना वैरण वाटली, फुकट धान्य वाटलं. आपली बायको अन्न अन्न करता मेली. आपण करू का याचं? ज्यांनी केलं ते संत रूपाला गेले, ते म्हणजे देवांनी त्यांचा भार व्हायला शेवटच्या चरणात. जनी म्हणे भक्तासाठी, जनी म्हणे भक्तासाठी, बुद्धीप्रमाणे बघा आपण सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं कीर्तन थोडं उशिरा चालू झाले, 5-10 मिनटं उशीर होईल, कळलं का? आणि म्हणून जेवण तर दररोजच आहे, 12 महिने नाही का? एवढी खाल्ली, किती पुती खाल्ली याचं, पण पोट काय भरलं? एवढी बोलली पण मन काय भरलं? आळंदीला चालल्यात मंडळी, चला आळंदीशी जाऊन आणि छोरो ढोळा भाऊ होतील संतांच्या भेटी, सांगू चुकाच्या गोष्टी, कतल्या चुकाच्या. फार कीर्तन चालले तरी आली काय ग टकू, बरी का तुझी नक्कू? तिचं नवरा थोडी घेतात आता विचारलं. या काही सुखाच्या गोष्टी आहे का? किती उघडीत बसलं, काळं कोळशे उघडीत बसले तरी काळेच. मग त्यांना ढवळं कसं करायचं बरं? आहे का तुम्हाला युक्ती? ते परत पिटून द्यायचं, मग डवळी राखवते, कळलं? आणि म्हणून ज्ञानोबराई तुकोबराई सर्व संतांचं मताचे बाबांनो, देव भक्ताकरता वेडा होऊ शकतो याचं 2 मिनिटात आपण दिग्दर्शन करणार आहे. त्याच्या अगोदर वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी भजन करायचं आहे. आतापर्यंत तुम्हाला काय बोललो नाही, कमीत कमी आमच्याकरता तरी खरा भजन. कारण मुलगी सासरी गेली आणि तिथं काही सासू बरोबर नाही आली, ती काही सासरी जायला तयार नाही. बाप म्हणतो बाई माझ्याकरता एकदा, आता याच्याकरता काय? पण बापाला वाटतं रमली तर रमली, बाई माझ्याकरता एकदा, माझ्याकरता एकदा. अच्छा आमच्याकरता एकदा भजन म्हणा. ठोक माळकरी होण्यामध्ये काय आनंद आहे, परमार्थ समजून घेण्यात त्याच्या डबल आनंद आहे. अहो आमच्या लग्नाला सुद्धा एवढा हार नव्हतं मोठाले. हा काय लोक नुसतं सफरचंदाचा हार घालतात. म्हणून जरा एकदा नसेल तुम्ही त्यात ते येऊन बघा. हा खाल्ल्याशिवाय कळत नाही साखर किती गोड आहे. म्हणून ज्ञानोबरायांचं म्हणणं आहे, बाबांनो मनुष्य जन्म मिळाला. तुम्हाला एक सिद्धांत सांगितलं आहे सवाल.
जनाबाईला डोळू लागायला देव यायचा पाठ. तर बाया माणसांची बुद्धी कशी आहे माहिती का, फार वय जरी झालं तर म्हातारा कुठं जातोय काय पाठ, तरी म्हातारी माग आहेच. आता काय वय राहिलं का, देव कुठंतरी जातोय, देव कुठंतरी जातोय म्हणून पाळत ठेवली आणि त्याच्या माग माग गेली रखमाई. हा जणीच्या झोपडीत घुसला. बापरे. आणि शिवाय ती दाशी, कारण याला सवय आहे, कुबजेच्या घरी आज जात होता. बरं कुबजा काय नीट होती का भागवत सांगताय. या 8 जागी वाकडी त्या बायक कृष्ण जात होता. म्हणली याला सवय आहे. हा बाई एकटी असताना त्या झोपडीत घुसला. हे बी मागून काय करतात म्हणून. हा देवा जनाबाई म्हणते म्हण का ना म्हण, मी पुढं म्हणते तू माग म्हण. जनाबाई म्हणते पांडुरंग माझा पिता, पांडुरंग माझा पिता. काय म्हणतो हे बरोबर आहे, पांडुरंग माझा पिता. पण हे झाले हो. जनाबाई म्हणते रुक्मिणी माझी माता, रुक्मिणी माझी माता. हाय म्हणते रुक्मिणी माझी माता. आणि मग हिला राहवलं नाही, हे पळत आली. चक्र फिरले का, काय बोलताय तुम्ही. लाग या जात्यामध्येच काहीतरी गंमत आहे. मी उठतो, तू बस बरं, तू बस बरं. आई साहेब बसल्या. हिने सुरुवात केली रुक्माई माझी माता. ती फारशी आणि जनाबाई इडी नव्हती. मग ही म्हणली रुक्मिणी माझी माता. मग तिने ध्रुपद गायलं पांडुरंग माझा पिता, पांडुरंग. ही म्हणली पांडुरंग माझा पिता. कळलं का तुम्हाला. भक्तासाठी तो प्रगटला, त्यांचा भार वाहिला. जनी म्हणे भक्तासाठी वेडा झाला जगजेठे. तो सुद्धा भक्तांच्या प्रेमात एवढा गुंतून गेला, त्याला मी देव आहे हे सुद्धा आठवत नव्हतं. म्हणून मंडळी वेळ आपली थोडी राहिली. थोडक्या वेळेत आपण कीर्तन. वेळेच्या बाहेर ब्रह्मज्ञान सांगितलं तरी लोकांना आवडत नाही. आणि म्हणून एकदा भजन करा. हला विठाला सुंदर अशी साथ केली मंडळी. तुम्हाला धन्यवाद. मृदुंगमणीला धन्यवाद. गायकांकरता मृदुंगमणी करता एकदा टाळ्या वाजवा. एकदा तुम्ही तुमच्या करता टाळ्या वाजवा. नाही काही ठिकाणी वर का इकडे जुन्नरच्या वेस्ट भागाला गेलं ना, काय पखवात वाजतोय का खाजितोय हेच कळत नाही. पुढेही म्हणा आणि मागे म्हणा, साथीवाल्याचं पाठच नाही. कॉलराची साथ परवडली पण हे नको. पण इकडं आपल्या भागात जरा बरे. पण यांना धन्यवाद द्यायचं तुम्हाला. आमचे गुरुजी म्हणायचे तुम्ही जर नसते तर का भिताडाला सांगितलं असतं का, प्रभो तुम्ही महेशाच्या मूर्ते की मी दुबळारचे तजे बघते की भोला जरी गंगावती तरी स्वीकाराला दी. बालक बोबडा बोली की वाकुडा विचुका पावली ते चोच करोनी माऊली रिजे देवी. चंद्रकांतू द्रवता कीर होय परी ती हातवडी चंद्री की आहे म्हणून वक्ता तो वक्ता श्रोते नवी. अगा कामधेणू आईशी माये सदैव जयाशी लाय तो चंद्रुई परीला एक खेळावया. आणि म्हणून श्रोत्यांना सुद्धा धन्यवाद. का मोटरसायकल जे चालवतं ना ते आपल्या रंगात ढंगात रेस करीन, ब्रेक दावेल, क्लच वडील, पण हे मागचं आहे ना फुग्यासारखं असं टणटणा उडातं. त्याच्याकरता बसलेल्यांनाही धन्यवाद द्यावं लागतं. कळलं का तुम्हाला. आणि म्हणून आपण ज्यांच्या कृपेने बोललो त्यांचं एकदा नामस्मरण करण्याची गरज आहे. भगवंताच्या नामापेक्षा संतांच्या नामामध्ये जास्त पावर आहे. निळोबराय म्हणतात निळा म्हणे तुमची करणी देवाहुनी अधिक. पुरावा काय. भगवंताने जिवंत नंदीचं दूध काढले. विशेष आहे का काही. तुकोबरायने आमच्या दगडाच्या नंदीचं दूध काढलं. प्रथम वेलेश्वराशी पूजले दूध नंदीचे काढले. तुकोबराय वैकुंठाहून भागीरथी करता आले तेव्हा दूध काढलं नंदीचं. म्हणून निळा म्हणे तुमची करणे देवाहुनी अधिक. किती रोग येऊ द्या
कोरोनाने आपल्याला ठेवलंय मेहरबानी, दिला या काळे अवकात, नाही सरले आयुष्य नाथ, वाचून आले वर उरले ते हरी तुम्हा समर्पणा. सच्चिदानंद बाबा गेला होता, माऊलीने जिवंत केला. माऊली म्हणले आता जात संसार कर घरी. म्हटलं अजिबात नाही, तुम्ही मला जीवदान दिलं, उर्वरित आयुष्य तुमच्या करता. किती कोरोनामधून वाचून आली, काहींनी माळा काढल्या, काही माळा काढलेली सुद्धा मिळली. मग ते जगा पाहिजे होती ना, माळा काढूनही मेली. आता कुठं कार्यक्रमाला गेलं का बाबा माळ घालाय, म्हणजे तुमच्या गळ्यात तर माळ होत्या, कोरोनात काढली ना. अरा अरा अभंग भजनात म्हणायचं देव जाओ तो रो पडू दुडू. अरे हे देखावा नको सांगू, मेला तर मेला, तू एक दिवस मरणार आहे. अर्जुनाला देवाने काय सांगितलं, अरे तू एक दिवस मरणारच आहे, पण युद्ध करून मर, युद्धात मेला तर स्वर्ग आणि जिंकला तर राज्य मिळेल, घाबरू नको. ज्ञानोबर आहे अध्याय 18 ओवी नंबर 102. का लाटीचे लिहिले ते काही केल्या न पुसले, जैसे काळे गोरे पण धुतले फिटवणे. जेव्हा मरायचं तेव्हाच मरणार. कपाळावर रेषा घातली. मला सांगा काळ्या बाईने किती मेकअप केला तर गोरी होईल का? हे ज्ञानोबरांच्या ओवी दे बरं का, जैसे काळे गोरे पण धुतले फिटवणे. काळ्या बाईने किती मेकअप करू द्या, नवरी तोंडाला उजाळ दिसते पण हातपाय काळे दिसतात. लग्नात तो कलर लावला, तो बबरू का बरू केला, लिपस्टिक लावली, गालाला लाली लावली, पण काळ्या नवरीला लाली जरी लावली तर लाल दिसल, वारं नाही दिसणार. तसं एकदा 5वीच्या दिवशी रेषा घातली का बदल नाही. म्हणून मरायची काळजीच करू नका, उद्धाराची काळजी करा आणि उद्धार करून घ्या. हेच मनुष्य जन्माचं सार्थक आहे. ज्यांच्या कृपेने आपण बोललो त्यांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर सर्व लोक तुका म्हणे तुका म्हणे. मी ह्या लोकांकरता जनाबाईचा अभंग घेतला, कारण तुमचा सुद्धा तेवढाच अधिकार आहे. मोदी जरी असला तरी तो आईलाच झालाय, बापाला नाही झाला. काय लोकांना बायकांची अलर्जी आहे. अरे पण तू वाळूत्यामधूनच आलाय भल्या माणसा. हा ज्ञानोबर आहे, आईलाच झाली. सगळे मोठे मोठे लोक महिलांना झालेत. महिलांचा अधिकार कमी कशावरून? जनाबाईचा अधिकार काय होता? फडाच्या कीर्तनात जनाबाई म्हणते ज्ञानदेवा भोला भंग, भोला भंग. कोंडाजी बाबा काय म्हणायचे माहिती का? सकळांची येते अधिकार, कलियुग उद्धार हरीच्या नामे. त्याच्या पुढचं प्रमाण काय सांगायचं माहिती का? ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाई अधिकार, नर नारी बाळे आदी करून वेश्या आहे. नाथांचा रिपोर्ट काय म्हणतो? नर अथवा नारी होका दुराचारी, मुखी गाता हारी पवित्र तू. ज्ञानोबरांची ओळी काय म्हणते? आगा दुष्कृती जरी झाला तो अनुताप तीर्थी न्हाला, नाहुनी मजा आत्वाला सर्व भावे त्याला मी माफ करतो. म्हणून वारकरी मंडळी दर्शन करून आली का गरुड खांबाजवळ कान धरू धरू उड्या टाकीत्यात. का वर्षभर काय घडलं असेल तर ते देवा माफ कर. देव म्हणतो तुला माफ करतो, पण घरी जाऊन परत खोड्या चालू करू नको. पण आपल्याला ते जमत नाही. घरी आलो, माळई टपुरी, गंधई मोठा, इळा नाही तर खुरपा हातात, रामकृष्ण हरी चालू, बांध कोरा कोरी बी चालू. हे देवाला आवडत नाही. म्हणून चांगलं वाग बाबांनो. काय बरोबर घेऊन जायचंय का नेता येते कोणाला? आता वेळ झाली, आता काही पुढं काही सांगत नाही. तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. बाबा चाल म्हणायची का?
चाल म्हणायची का? बरं म्हणा सिंगल. जनी म्हणे भक्तासाठी, जनी म्हणे भक्तासाठी, जनी म्हणे भक्तासाठी, जनी म्हणे भक्तासाठी. वेडा झाला तो जग जेठी, वेडा झाला तो जग जेठी, देव नटला नाना तरी, देव नटला नाना तरी. वेडा झाला तो जगजेठी, वेडा झाला तो जगजेठी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. धरुणी उडला नाना परी, धरुणी उडला चराचरी. धरुणी उडला धरुणी उरला चराचरी. धरुणी उरला धरणी उरला चराचरी, धरणी उरला चराचरी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी. धन्यवाद. हनुमंतरायाचे ज्यांनी तुम्हा माथा भगिनी साधू संतांचे ज्यांनी अर्पण करायचे आणि शेवेला पूर्ण विराम द्यायचा. जय